हॅलो मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत शब्दसमूहाबद्दल एक शब्द. बोलताना खूप वेळा अनेक शब्द वापरून आपले म्हणणे सांगण्याऐवजी एकच परिणामकारक व नेमकेपणाने शब्द वापरला जातो, त्यालाच शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ, अनेक गोष्टीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारी व्यक्ती याबद्दल अष्टावधानी असा शब्द वापरतात. पुढील शब्दसमूह व त्यासाठी वापरलेल्या शब्दांचे काळजीपूर्वक वाचन करा. ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय. आधी जन्मलेला अग्रज, मागून जन्मलेला अनुज. फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र सदावर्त. पाऊस मुळीच न पडणे, अवर्षण अनावृष्टी. शब्दातून व्यक्त करता न येण्यासारखे अवर्णनीय. लहान बाळाला झोपवण्यासाठी गाणे अंगाईगीत. ज्याला आई वडील नाहीत असा किंवा अशी अनाथ. ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही असे अनुपम निरुपम. ज्याला मरण नाही असा अमर. नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा नट अभिनेता. आग विझविणारे यंत्र अग्निशामक यंत्र. खूप पाऊस पडणे अतिवृष्टी. कमी आयुष्य असणारा अल्पजीवी. अंग राखून काम करणारा अंगचोर. स्वतःचाच फायदा पाहणारा अप्पलपोटा. सुरक्षितेचे दिलेले वचन अभय. ज्याची कमतरता भासते ते अभाव. ज्याचा तळ लागत नाही असा अथांग. मोजता येणार नाही असे अगणित. ज्याला कुणीही शत्रू नाही असा अजातशत्रू. ज्याला कुणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य. तिथी दिवस न ठरविता पाहुणा म्हणून अचानक आलेला अतिथी. पायात काहीही न घालता चालणे अनवाणी. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक. ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक. थोड्यावर संतुष्ट असणारा अल्पसंतुष्ट. पायापासून डोक्यापर्यंत आपातमस्तक. पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत असे तो हिमालय. कुस्ती खेळण्याची जागा आखाडा. अवकाशात प्रवास करणारा अंतराळवीर. जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे आभास. ज्याचा विसर पडणार नाही असा अविस्मरणीय. जे साध्य होणार नाही ते असाध्य. अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक. स्वतःचे लिहिलेले स्वतःचे चरित्र आत्मचरित्र. असेच आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी शुभांगी पवार क्लासरूम या चॅनलवर जा. प्लीज like my channel, subscribe my channel and press the bell icon. Thank you.